होणार आणि सकल आनंदाची प्राप्तीच होणार कारण सांगू नाम आहे खरं म्हणून ते आहे बरं सत्य साच खरे नाम विठोबाचे काय होते येणे तुटते बंध उभय लोकी येणे ऐकायलात का ते मुरुदारा कर कसं आहे देवाचं नाव खरे ते बरं आहे येणे बंधने तुटतात कीर्ती होते सुख समाधान मिळतं देवाचं नाव खरे आणि तुम्हाला एक सांगू का महाराज जे खरं असतं का नाही तेच बरं असते एक तोला मोलाचे वाक्य 2-4 बोलतो 250 किलोमीटर प्रवास करून मी आपल्याकडे आलेलो आहे पुन्हा तुम्ही मला बोलवताल का नाही मला माहिती नाही मग आलोय पहिल्यांदाच तुम्हाला एक 2-4 गोष्टी सांगतोच ऐका आपलं जगणं देखील खरं असावं महाराज आपलं बोलणं देखील खरं असावं आपलं वागणं देखील खरं असावं कारण खऱ्याचं बरं होते तुम्ही म्हणाल गणेश महाराज काय सांगायला तुम्ही शुद्धीवर तर आहात ना खऱ्याचं काय बरं होतंय अहो खऱ्याला जेवढा त्रास आहे तेवढा खोट्याला आहे का नाही खऱ्याच्या जीवनाचा जेवढा वनवास आहे तेवढा खोट्याच्या जीवनाचा वनवास आहे का नाही खऱ्याच्या जीवनाला जेवढा संघर्ष आहे तेवढा खोट्याच्या जीवनाला संघर्ष आहे का नाही तुम्ही बघा ना महाराज अहो सध्या खरं परेशान आहे आणि खोटं थाटात आहे तुम्ही बघा उदाहरण देखील असेच आहेत महाराज खरं सांगू का तुम्हाला खऱ्याच्या जीवनाचा वनवासच होतोय नाही असं नाही हा बघा तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला खरं वागायचंय खरं बोलायचंय का खरं जगायचंय हा लबाडाचा थाटच असतो रावण लबाड होता म्हणून त्याला कधीच वनवास मिळाला नाही आणि प्रभू रामचंद्र खरे होते म्हणून त्याला वनवास मिळाल्याशिवाय राहिला नाही दुर्योधन लबाड होता म्हणून दुर्योधनाला वनवास मिळाला नाही पांडव खरे होते म्हणून पांडवाला वनवास मिळाला तुम्ही म्हणाल हा महाराज चांगला बरोबर आहे का नाही हा महाराज चांगला बरोबर आहे का नाही आहेत का जागेवर हा ऐका इकडे लक्ष द्या खरं सांगू का तुम्हाला खऱ्याचा वनवासच आहे खऱ्याच्या जीवनाला संघर्षच आहे खऱ्याच्या जीवनाला त्रासच आहे मग तुम्ही म्हणाल तुम्ही का सांगायला खरं बोला खरं वागा खरं जगा त्याचं कारण सांगतो महाराज ऐका नाही असं नाही खऱ्याच्या जीवनाला खूप त्रास आहे खऱ्याच्या जीवनाचा खूप वनवास आहे खऱ्याच्या जीवनाला खूप संघर्ष आहे पण अंतिम विजय जो होत असतो ना तो खऱ्याचाच म्हणून तर आपलं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते त्यामुळे कोणालाही सोडा पण सोडू नका हा टाळी वाजवा आवडलं वाक्य टाळी वाजवायची लक्षात घ्या कोणालाही सोडा पण सोडू नका कोणाला खऱ्याला आणि खरं काय आहे माझ्या देवाचं नाव ऐका सत्य साच खरं बरं त्यामुळे तुकोबराय म्हटले हे बाबा म्हणा हा दुसरी कुठलीही गोष्ट इकडं तिकडं झाली जमते ऐका दुसरी कुठली गोष्ट इकडे तिकडे होऊ द्या काही अडचण नाही पण देवाचं नाम खरे तेने बंधने तुटतात उभय लोकांमध्ये कीर्ती होते त्यामुळे मना जपे राम 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 महाराज सर्व साधू संत महात्म्यांनी कोणत्या साधनेचा कलियुगामध्ये स्वीकार केलेला असेल ना तर ती साधना आहे केवळ आणि केवळ नाम साधना कोणतेही संत घ्या तुम्ही ऐका वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही संतांचं चिंतन करा किंवा अनादी कालापासून सर्व जणांनी भक्त प्रल्हादाने काय केलं होतं देवाचं नाम जपलं होतं ना महाराज हा ध्रुवानं काय केलं होतं देवाचं नाम जपलं होतं ना ज्ञानोबारांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा तुकोबारांनी काय केलं भंडाऱ्याच्या डोंगरावरती देवाचं नाम जपलंय ना असे कुठलेच संत नाही असे कुठलेच साधू नाही की त्यांनी देवाचं नाम जपलं नाही देवाचं नामच जपलेलं आहे महाराज आता आपल्या जवळ आहे बघा गंगाखेड तुम्हाला गंगाखेड जवळ आहे थोडस कोसलच्या पलीकडे आपण गेलो की नांदेड आणि नांदेडच्या पलीकडे गेलो की लोहा आणि लोह्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर गंगाखेडच्या एक संत झाल्या त्यांचं काय नाव आहे बोला ते मुरुदाकर आहेत का जागेवर मग बोला ना काय नाव आहे त्यांचं जनाबाई ऐका जनाबाईंनी देखील काय केलं होतं देवाचं नाम जपलं होतं का नाही अहो जनाबाईंनी तर देवाचं नाम कसं जपायचं जात्यावरती दळण दळताना देवाचं नाम जपायचं कशावरती जात्यावरती काय म्हणायचं जनाबाईंनी जात्यावरती दळण दळत असताना सुंदर माझे
जनाबाईंनी देवाचं नाम जपलं आहे का नाही? जपलंय. आपल्या जवळच्या संत आहेत म्हणून त्यांचं चरित्र आपल्या सर्वांच्या समोर आणतं. ऐका, जनाबाईंनी काय करायचं? दळण दळायचं. पूर्वी दळण दळत असताना गिरण्या नव्हत्या. पूर्वी जात होतं आणि मग जात्यावरती कोणत्या हाताला पकडायचा आणि कोणत्या हाताला पकडून दळण दळत देवाचं नाम जपायचं. ऐका, इकडे लक्ष द्या. तुम्ही जरा देवाचं नाम जपा की. दळण दळण्याचं काम कोणाचे? महिला मंडळ. कोणाचे? आमचं. आता गिरण्या आल्यामुळं आमचं, नाहीतर खरं दळण दळण्याचं काम कोणाचं होतं? तुमचं. मग आता काय करायचं? ऐका, ते सगळे महाराज मंडळी पुढे म्हणाले सुंदर माझे जाते. तुम्ही काय करायचं? पाठीमागे जातो म्हणायचं, जनाबाईच्या सोबत दळण दळायचं. काला कधी तुमचा उद्याच आहे ना? उद्या हा असं दळण दळायचं महाराज. असं दळण दळायचं की उद्या दळण दळून आणण्याची गरजच पडली नाही पाहिजे. हा, लक्षात घ्या. हा, किती जरी माणसं जेवायला बसले, 1000 माणसं बसू द्या, 2000 माणसं बसू द्या, स्वयंपाक उरला पाहिजे, शिल्लक राहिला पाहिजे. एवढं दळण दळायचं आहे आज आपल्याला. ऐकलं जागेवर? ऐका. पुरुष मंडळ, तुम्ही शांत नाही बसायचं. हा, तुम्ही देखील दळण दळायला मदत करायची. आणि तुम्ही दळण दळत असताना कसं दळण दळायचं? ऐका, तुम्ही कोणत्या हातात नाही पकडायचं. तुम्ही जर कोणत्या हातात पकडला तर कोणता उपयोग घेता, बरोबर का नाही? त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे दोन्ही हात असे सरळ करा. हा, तुम्हाला सांगतो कसं दळण दळायचं. तेव्हा महिला मंडळ, तुमच्यासाठी माझा हा आग्रह नाही, पण पुरुष मंडळीने दोन्ही हात सरळ करायचे, टाळी वाजवायचे आणि जात पाठीमागे सर्वप्रथम महिला मंडळ तुम्ही म्हणायचं आणि मग त्यानंतर पुरुष मंडळीने म्हणायचं. बघू टेंबूर धरा नावाच्या गावामध्ये नेमका आवाज कुणाचा? महिलांचा की पुरुषांचा? सुंदर माझे जाते रे, तुम्ही नाहीत का दळत? जरा म्हणा ना, ये रे बा विठ्ठला. महिला मंडळ, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. महिला मंडळ, वा जमायले. उद्यापर्यंत चांगलं दळते. या दळून. हे सासू आणि सासरा पुरुष मंडळ हात खाली घ्या बरं लवकर. एवढं असते का? म्हणा दळण दळायचं. तुम्ही वरी घ्या म्हणाला त्याच वेळेस तर आम्ही खाली घेऊन टाकले. मला माहिती आहे ते, पण तरी सांगावं म्हणलं. तुम्ही म्हणाल का? एकदा होतो महाराज, मी असंच म्हटलं भजन करण्यासाठी हात वरी घ्या. सगळ्यांनी वरी घेतले आणि त्याच्यानंतर माझ्याकडनं राहून गेलं. खाली घ्या म्हणायचं. योग झाला तसं दोन्ही हात वरी ठेवले. मग कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडे आलं. मला म्हणलं महाराज, म्हणलं काय? हात वरी घ्या म्हणालाच भजन करायला, मग खाली कोण घ्या म्हणणार? म्हणलं सगळ्यांनी. ते म्हणून नाही तुम्ही सांगितलं नाही, तुमच्या पाकिटातले 2000 कट.
वेळेस पासून आपलं म्हणत असतो. घेतले ना तुम्ही हाताखाली सगळ्यांनी? हा हा घेतले. चला विनोदाचा भाग सोडा. जनाबाईंनी काय केलेलं आहे? जनाबाईंनी देवाचं नाम जपलेलं आहे. दळणदळत असताना असेल हे की नाही, दास्य कार्य करत असताना असेल, देवाचं नाम जपलं आणि परिणाम काय झाला सांगू का तुम्हाला? जनाबाईची कीर्ती त्रैलोक्यामध्ये झाली. ऐका ना, जनाबाईंना सगळ्या सुखांची प्राप्ती झाली, जनाबाईंना सगळ्या आनंदांची प्राप्ती झाली. आणि जनाबाईंनी एवढं नाम जपलंय महाराज, एवढं नाम जपलंय. मला एक प्रसंग आठवतोय. ऐका ना, जनाबाईंची कीर्ती कबीर महाराजांकडे पोहोचली. काशीला काशी क्षेत्रामध्ये राहत होते कोण? कबीर महाराज. काशी पर्यंत जनाबाईंची कीर्ती गेलेली आहे. आणि कबीर महाराज उत्तरेतनं पंढरपूर मध्ये आले जनाबाईंची भेट घेण्यासाठी. ज्यावेळी जनाबाईंची भेट घेण्यासाठी कबीर महाराज आले, जनाबाईंचं नेमकं भांडण झालं होतं महाराज टेंभुर्णीकडे एका महिलेच्या सोबत. काय म्हणून भांडण झालं होतं जनाबाईचं? जनाबाई म्हणायच्या ह्या गौऱ्या माझ्या आहेत, आणि ती दुसरी महिला म्हणायची ह्या गौऱ्या माझ्या आहेत. भांडण झालं होतं. आणि तेवढ्या झाले कबीरजी. कबीरजींनी विचारलं, संत जनाई इथं कोठे आहेत? संत जनाबाईंची भेट घेण्यासाठी मी उत्तरेतनं आलेलो आहे, मला जनाबाईंची भेट घ्यायची आहे. कुठं आहे जनाबाई? सांगितलं लोकांनी, ती बांधायलेली तेच संत जनाई आहे. कबीर महाराज म्हणते, बापरे, उत्तरेत चर्चा, खूप नाम साधना, खूप नाम साधना. दळण दळत असताना जात्यावरती देवाचं नाम जपत असते जनाई. गोविंद आचरी, गोविंद शैनी, गोविंद जनाबाईंच्या मनामध्ये. कीर्ती जनाबाईंची ऐकून जनाबाईंची भेट घेण्यासाठी आलो मी, तर जणी इथं भांडणं करत बसलेली आहे. जाऊ द्या, कॅन्सल म्हटले, पांडुरंगाचं दर्शन करू आणि परतीचा प्रवास सुरू. तेवढ्या जनाबाई म्हणल्या, महाराज आलातच ना आता उत्तरेत ना आमच्या भेटीसाठी, एक काम करा ना. काय करा? आमची भांडणं मिटवून जा. जाता जाता, का भांडणं आहे तुमचे? काय नाही, माझं म्हणणं आहे ह्या गौऱ्या माझ्या आहेत, तिचं म्हणणं आहे ह्या गौऱ्या तिच्या आहेत. कबीर महाराज म्हणले, भांडण अवघड आहे, गौऱ्या कोणाच्या हे कसं सांगता येणार? जनाबाई म्हटल्या सोपे. लक्ष द्या, टेंभुर्णीकर. जनाबाई म्हटल्या सोपे. कबीर महाराज म्हणले कसं? जनाबाई म्हटल्या, ज्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणतील त्या गौऱ्या माझ्या, आणि ज्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणणार नाही त्या गौऱ्या त्या महिलेची. कबीर महाराजांना तिथं चक्कर आली. महाराज काय बोलते जनाबाई? काय ती भजन असल, काय ती नाम साधना असल, किती मनाला एकाग्र करून किती साधना केलेली असेल देवाच्या नामाची. काय जनाबाईला विश्वास आहे स्वतःच्या साधनेवरती? काय विश्वास नाही. जनाबाई सांगतात, कबीर महाराज खूप सोपं आहे, ज्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणत असतील ना त्या गौऱ्या जनाईच्या. आश्चर्याचा धक्का आहे कबीरजींना ऐकल्यावर. कबीरजी म्हणले, कसं शक्य आहे? बघूच बघूच म्हटले, बघूच. कबीरजींनी गौरी कानाला लावली. जशी पहिली गौरी कानाला लावली, आवाज आला महाराज, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीरजीच्या नेत्रामध्ये अश्रू. दुसरी गौरी घेतली, कानाला लावली, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कबीरजींना समाधीच लागायची आता वेळ बाकी होती. तिसरी गौरी घेतली, तिसऱ्याही गौरीतनं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो, उत्तरेतले कबीरजी पंढरपूर मध्ये जनाबाईच्या समोर लोटांगण घेतात, लोटांगण, आणि लोटांगण घेऊन बोलतात. आजपर्यंत मी ऐकलं होतं जनाबाई म्हणजे संत नामदेवांची दासी, पण कबीरजी म्हणतात मी आजपासून या जनाबाईला संत नामदेवांची दासी म्हणणार नाही. जरी को सब कहलाते संत नामदेव की दासी, कहत कबीर हो नहीं दासी, हो तो सब संतन की काशी, हो तो सब संतन की काशी. काय नाम जपले, अनुमान करा ना.
हो किती साधना असेल जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या हो ऐका ऐका नाम साधना करावी आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी कोणती साधना केलेली आहे नाम साधना कारण कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करून देणारी साधना नाम साधनाच आहे कलियुगामध्ये देव मिळवून देणारं तत्व नामच आहे महाराज लक्षात घ्या हा कलियुगामध्ये देवापेक्षा देखील महान काय देवाचं नामच आहे कलियुगामध्ये सकल दुःखाची निवृत्ती करून सकल आनंदाची प्राप्ती करून देणारं तत्व जर कोणतं असेल तर ते नामच आहे जगद्गुरु तुकोबारायांनी एकांताचा स्वीकार केला जिथं सुख आहे जिथं समाधान आहे जिथं आनंद आहे ते साधन कळालं आणि कळाल्याबरोबर म्हणले मना जपे राम राम हे म्हणा दुसरं काय करू नको बाबा तो राम 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 जप कर आता एक शंका त्या शंकेचं उत्तर आणि कीर्तनाला विश्राम एकच शंका मला खरं सांगा जपण्याचं काम कोणाचे टेंबुरदाराकर जप करण्याचं काम कोणाचं मनाचं का वाणीचं बोला ना बरोबर जप करण्याचं काम कोणाचं वाणीचं आणि तुकोबारा काय म्हणाले मना जपे राम राम हे कसं आता त्याचं उत्तर आहे बरोबर आहे महाराज जप करणे काम हे वाणीचं आहे या वाचेचं आहे पण ऐका कार्य कुठलंही असू द्या मन जर तिथं उपस्थित असेल तरच ते कार्य सफल आहे तरच त्या कार्याचं फल आहे लक्षात घ्या आपण म्हणतो बघा कीर्तनात बसलो होतो पण काही लक्षातच आलं नाही आणि मग पुढचा विचारतो का आपण सहजच उत्तर देतो काय होतं बघा आमचं कीर्तनामध्ये काय नव्हतं मनाचं ऐकण्याचं काम आहे का कानाचं ऐकण्याचं काम आहे ना मग कान तर होते ना तुमच्या कीर्तनामध्ये पण आपण काय म्हणतो नाही नाही मन नव्हतं अर्थात मन उपस्थित असेल तर कीर्तन करतो कधी कधी लोक म्हणतात बघा काय मृदंग वाजविला कार्तिक महाराज काय मृदंग वाजविला कसा वाजविला माहिती का आज कार्तिक महाराजांना मृदंग मन लावून हात वाजवायलेत ना पण लोक काय म्हणतात मन लावून आता यांनी गायन केलं बरोबर आहे नामदेव महाराज काय म्हणतात कधी कधी लयच गायन गोड केलं का आज त्यांचं मन होतो गायनामध्ये वाणी लक्षात ठेवा कुठलंही कार्य त्याच वेळेस सफल आहे ज्या वेळेस तिथं मन असतं त्यामुळे ऐका आपलं मन चित्त आहे का नाही आपल्याला फळ देखील तिथलं मिळत असतं आपण कीर्तनात असू पण आपलं जर कीर्तनात मन नसेल तर इथलं फळ नाही मिळणार आपल्याला आपलं मन चित्त आहे का नाही आपल्याला तिथलं फळ मिळणार लक्षात ठेवा आपण जर कीर्तनात बसून जर तमाशाचा विचार करू लागलो तर आपल्याला तिथलंच फळ मिळते आणि एखादा तमाशात बसलेला व्यक्ती तमाशात बसून जर कीर्तनाचा विचार करू लागला तर त्याला तिथलं फळ मिळतं घडलेला प्रसंग आहे महाराज ऐका दोघ जण मित्र होते एकाचं नाव होतं राम दुसऱ्याचं नाव होतं श्याम राम आणि श्याम दोघ जण 9 वाजल्याच्या नंतर चर्चा करू लागले राम म्हटलं श्यामला हे श्याम चल बरं आपल्या गावामध्ये पवित्र असा अखंड हरिनाम सप्ताह आहे 7 वर्ष झालेले आहेत चल जाऊ आपल्या सप्ताहामध्ये जाऊ आज परळीचे महाराज येणार आहेत जाऊ आपण कीर्तन ऐकू आपण श्यामला का बस कीर्तन का ह्याचं प्रवचन का ह्याचा सप्ताह श्याम काय झालं सप्ताह काय झालं प्रवचन काय झालं कीर्तन अरे आपल्या गावाच्या वेशीवरती तुला माहिती नाही तमाशा आलाय तमाशा हा तिथं जाऊ तिथं खरा आनंद तिथं आहे तिथं जेवढा आनंद आहे का नाही तेवढा कुठंच आनंद नाही ते राम म्हणलं काय कळाले का तुला काय कळाले गावात सप्ताह आणि तू म्हणतो जाऊ तमाशाला हे बरं नाही ते म्हणलं हे बघ ज्याची त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुला जायचंय का कीर्तनाला जाय मला जायचंय तमाशाला ते श्याम गेला बोला बोला कुठं तमाशाला ते राम आला कुठं कीर्तनाला आणि जसं कीर्तन सुरू झालं महाराज त्याचं डोकंच उठलं त्याचं मनच कीर्तनात लागलं पहिली चाल झाली पुन्हा महाराजांना बोलायला सुरुवात केली मग ते एवढं डोकं उठून गेलं त्याचं त्याला वाटायला लागलं श्यामचा ऐकून गावाच्या वेशीवरती गेलो असतो तर बरं झालं असतं वाह काय तिथं आनंद काय तिथं आनंद आणि तो श्याम तमाशात बसला होता की नाही तो तिथं मोठ्या मोठ्याने रडायला लागला बापरे माझ्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असताना माझ्या गावामध्ये कीर्तन सुरू असताना माझ्या गावामध्ये कितीतरी मोठे महाराज लोक आले असताना कितीतरी चांगले गायक आले असताना कितीतरी चांगले वादक आले असताना मी मात्र तमाशामध्ये येऊन बसलोय तो तिथं रडायला लागला आणि तिथं रडत रडत तो मनामध्ये विचार करू लागला आता कीर्तनामध्ये रूपपाहता भजन झालं असेल आता कीर्तनामध्ये महाराजांनी अभंग घेतला असेल आता कीर्तनामध्ये
सेवालाल महाराजांचं चरित्र महाराजांनी सांगितलं असेल, आता कीर्तनामध्ये जनाबाईचं चरित्र महाराजांनी सांगितलं असेल, आता कीर्तनामध्ये हनुमंताचा विषय आलेला असेल. ते बसलोय कुठं? तमाशात. आणि विचार करायला कुठला? कीर्तनाचा. आणि राम बसलाय कुठं? कीर्तनात. विचार करायला कुठला? तमाशाचा. कीर्तनही झालं, तमाशाही झाला, कोरोना परत आला, दोघं एकदाच गेले. आता उद्धव महाराज जे कीर्तनात बसलो होतं का नाही, त्याला घेण्यासाठी आले कोण? यमाचे दूत. तोडीती जोडीती मारिती निष्ठुर यमाचे दूत आले. यमाचे दूत कोणाला? जे कीर्तनात बसलो होतं त्याला घेण्यासाठी. आणि जे तमाशाला बसलेलं होतं का नाही त्याला घेण्यासाठी आले कोण? देवाची सेवक. देवाची सेवक. आता ते कीर्तनात बसलेलं चिडलं आणि ते चिडून म्हटलं, काय कळतं का तुम्हाला? शोभतं का तुम्हाला? ते बरोबर नाही तुमचं. मी कीर्तन ऐकले, मला घेऊन चला स्वर्गाला. यमाचे दूत म्हणते, राहू द्या राहू द्या महाराज, तुम्ही कीर्तनात होता पण तुमचं मन कुठं होतं हे आम्हाला सांगायचं, करायचं करू नका. आम्हाला माहितीये तुमचं मन जिथं होतं का नाही तिथलं फळ. हा श्याम होता तमाशामध्ये पण त्याचं मन होतं कीर्तनामध्ये, तिथलं फळ. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कार्य कुठलंही असू द्या, मन तिथं पाहिजे. जरी जपण्याचं काम या वाचेचं आहे, वाणीचं आहे, तरी ऐका, मन जप करत असताना उपस्थित पाहिजे. नाहीतर त्रिवेणी संगमी नाना तीर्थेमी चित्तनाही तरी ते व्यर्थ. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात, हे बाबा हे बाबा हे मना, कुठली साधना करत असताना तू उपस्थित राहा. त्यामुळे मना जपे राम राम. हे म्हणा, एवढंच काम कर, एवढं काम सोडून दुसरं काम करू नको. कारण एवढं काम केलं की सगळी कामं झाली. काय नो हे केले एका चिंतेता त्याच्यामुळे म्हणा एवढंच करायचं आहे. काय? भजन करायचं आहे, राम नामाचा जप करायचा आहे. हा करायला फक्त 10 मिनिट कमी आहेत. तुम्ही आम्ही देखील वारकरी संप्रदायाचा नियम मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा कोणीतरी तुकोबारायांना म्हणाल, तुकोबाराय झालं का? मनाला काम सांग. तुकोबाराय म्हटले, एक राहिले पण तेवढं राहूच द्या. लागो हाची छंद म्हणा गोविंद गोविंद. हे बघ म्हणा, जे काम मी तुला सांगितलं का नाही त्याचा छंद देखील लागला पाहिजे. म्हटले आता झालं का? तुकोबाराय म्हटले आता झालं. आता फक्त महत्वाचा विषय असा आहे, आता 7वा दिवस आहे ना, 7व्या दिवशी कसं असते बघा, मागायचं असते बरं का, लक्षात ठेवा. आज देवाकडे मागायचं, मनाकडे मागायचं आणि उद्या ते प्राप्त होत असते. म्हणून जगद्गुरु कालीच्या अगोदरचा दिवस म्हणजे उपांत्य सेवा मागायचं असते. म्हणून आता तुकोबाराय म्हणाले, आता थांबा ना, हे मनाला जे काम सांगितलेलं आहे का नाही तेवढं एकदा त्याला म्हणूच द्या मला. तुकोबाराय म्हणाले, मना तुला सांगितलं ना, मना जपे राम राम, तुला सांगितलं ना, लागो हाची छंद म्हणा गोविंद गोविंद. तुकोबाराय म्हणते, बस झालं गडे म्हणा, एवढी भीक, एवढं मागणं, एवढी याचना मी तुझ्याकडे करत आहे आणि तेवढी तुम्हाला देऊन टाक. हा बघा तुका म्हणे म्हणा, तुका म्हणे म्हणा, तुका म्हणे म्हणा, तुका म्हणे Come on,
आतापर्यंत मी तुला जे जे सांगितलं का नाही तेवढं देऊन टाक. तुका म्हणे म्हणा मज भीक द्यावी मज भीक भीक तुकोबराय आणि मागणं तुकोबराय आणि याचना तुकोबराय आणि भीक हे शक्य नाही बरं. पण आज तुकोबराय भीक मागतात तुकोबरायच म्हणतात काही मागणे हे मागणाऱ्याचा जेवढा धिक्कार तुकोबरायांनी केला आहे का नाही तेवढा धिक्कार दुसऱ्या कोणी केला नसेल. महाराज जळोजीने लाजवाने हात पसरले जिने धिगत्यांची तुकोबराय म्हणाले. पण आज तुकोबराय मागायले. खरं सांगू तुम्हाला मागणं जर समाजाच्या हितासाठी असेल 100% देवाकडे मागायला नाही असेल. मागणं जर देशाच्या हितासाठी असेल तर देवाकडे 100% मागावं नाही असेल. मागणं जर परमार्थासाठी असेल तर देवाकडे 100% मागावं नाही असं नाही. मागणं जर संसारासाठी असेल मागणं जर स्वार्थासाठी असेल तसलं मागणं देवाकडे मागू नये. आणि अशा मागण्याचा धिक्कार जगद्गुरु तुकोबरायांनी केलेला आहे. पण जे मागणं देवासाठी आहे जे मागणं देशासाठी आहे जे मागणं समाजासाठी आहे आणि जे मागणं परमार्थासाठी आहे ते मागणं मागितलं तरी काही अडचण नसते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मज भीक द्यावी दिना. तुकोबराय म्हटले आज मी दीन होऊन म्हणा तुझ्याकडे याचना करत आहे. एवढी भीक देऊन टाक. कोणते राम राम कोणती छंद गोविंद गोविंद याशिवाय मला दुसरी कोणती भीक तुझ्याकडे आज मागायची नाही. तेवढी भीक देऊन टाक बाबा. असं जगद्गुरु तुकोबरायांनी या मनाकडे आज दीन होऊन याचना केलेली आहे. असो जगद्गुरु तुकोबरायांचा हा गोड असा 3 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडला होता. या अभंगावरती चिंतन करत असताना मला या ठिकाणी जो वेळ प्राप्त होता का नाही तो जवळ जवळ पूर्ण झालाय. 11च्या पुढे वेळ प्रवास करत आहे लक्षात घ्या. त्यामुळे आता जास्तीचं कीर्तन न वाढवता ही कीर्तन सेवा याच ठिकाणी आपल्याला थांबवायची आहे. हनुमंतरायांच्या चरणी ही कीर्तन सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आपली माय असेल रमा माय असेल त्याचबरोबर आप्पा महाराज असतील त्याचबरोबर आणखी हनुमान आहेत माय आहेत बाबा आहेत महादेव आहे. अशी ही सगळी जी इथली जी आपली इष्टदैवत आहेत का नाही या इष्टदैवताच्या चरणावरती ही झालेली कीर्तन सेवा आहे ही समर्पित. आपलं हे
टेंभुर्णा नावाचं गाव आणि या टेंभुर्णा नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मी सुरुवातीलाच बोललो की माझ्या जीवनातला योग चांगला बरं का लक्षात घ्या माझ्या जीवनातला योग चांगला की अतिशय जुनाट असणारा आपला हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सेवा करण्याची मला संधी मिळाली ही खऱ्या अर्थानं माझ्यावरती झालेली देवाची कृपा आहे महाराज लक्षात घ्या आपल्या गावचं वैभव माझे जीवलग मित्र भागवताचार्य उद्धवजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली त्यासाठी त्यांना धन्यवाद त्याचबरोबर आपल्याच गावचे महाराज या ठिकाणी आहेत भीमराव महाराज त्यांना देखील धन्यवाद नामदेव महाराज धन्यवाद दिगंबर महाराज धन्यवाद त्याचबरोबर आळंदीकर किशोर महाराज धन्यवाद ही सर्वच आपल्या गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी धन्यवाद पेटी वादक सोबदार धन्यवाद इकडे पखावाज वादक कार्तिक महाराज धन्यवाद ते शूटिंग करणारे त्यांना देखील धन्यवाद तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळ आपणा सर्वांना धन्यवाद देतो या 2 तासाच्या कीर्तनामध्ये एखादी चूक माझ्याकडनं झाली असेल मायबापाचं साधू संतांचं अंतकरण करून मला माफ करा आता कसं माफ करायचं हे देखील तुम्हाला लगेच सांगतो एका मिनिटामध्ये ज्याला 3 लेकरं आहेत का नाही त्यांना समजायचं 3 पैकी आपलं 1 लेकरू चुकलं 3 पैकी 1 लेकरू चुकलं असं समजायचं मला माफ करायचं ज्याला 2 लेकरं आहेत का नाही त्यांना समजायचं 2 पैकी आपलं 1 चुकलं ज्याला एकच आहे सांगायची गरज आहे का एकुलतं एक कसं असते बाबा लाडका असते का नाही लाडका असते ना एकुलतं एक हा आणि ज्याला लेकरूच नाही मला दत्तक घेऊन जा माझ्या डोक्याला ताणच जाईल फक्त तेच दत्तक घेऊन जा ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे ते नाही तर मला दत्तक घेऊन जाताना पुन्हा म्हणतात जाय कीर्तनाला आण पैसा तसं नाही समजायचं बरं का हा चला जाऊ द्या विनोदाचा भाग सोडून द्या सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद आहेत आपल्या सर्वांचं प्रेम असंच राहावं ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात करून या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर Ram